गोपाल कृष्ण भगवान जय जय रघुवीर तस्मात् गुरुप्रपद्येत जिज्ञासु श्रीमुत्तमं शाब्दे परे च निष्णातो ब्रह्मण्ये उपशम्ये. नारदांना वसुदेवाने विचारलं, नारदा, उद्धवाला भगवंताने सांगितलं गुरुला शरण जा. त्याने गुरुला शरण गेले म्हणजे काय केलं? कोणत्या गुरुला शरण गेले? नारद सांगतात, वसुदेवा 24 गुरुला शरण जायला सांग. का? जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला सार. गुरु सियारे थोरपण जग सर्वत्र गुरु. आणि हा यदु अवधूतांचा संवाद आहे. अहम दुवी तो आरुदू. ज्यांनी आपले सगळे विकार स्वच्छ केले त्याला अवधूत असत. तोच जाण नित्यमुक्त. मग अवधूताने कोणाकोणाला गुरु केले? 24 गुरु केले असं आपण म्हणाला. 24च का केले? 25 का नाही केले? 24 का नाही केले? राजाचा प्रश्न आहे. आणि अवधूत सांगतात, मी 24 गुरु केले याचं कारण आहे 6 विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आणि हे 6 विकार मनावरती आहेत, बुद्धीवरती आहेत, अभिमानात्मक वृत्तीवरती आहेत आणि चित्तावरती आहेत. यातला एक एक विकार घालवायला, 6 विकार घालवायला 4 गुरु लागतात. मनाचा विकार कोण घालवतो? बुद्धीचा विकार कोण घालवतो? चित्ताचा विकार कोण घालवतो? अभिमानाचा विकार कोण घालवतो? आणि कसा घालवतो? विवेक देऊन घालवतो. म्हणून जो अज्ञान समूळ छेदी, शुद्ध ज्ञान प्रबोधी, इंद्रिय दमन प्रतिपादी तोच सद्गुरु जाणावा. शिष्यासन लाविता साधन, ना शिकविता इंद्रिय दमन. समर्थ म्हणाले, ऐसे गुरु पैशाचे 3 मिळाले तरी फेका. म्हणून तस्मात् गुरु प्रपद्ये. आणि असे 4 ठिकाणी जे अंतःकरणावरती मळ आहेत, विक्षेप आहेत, अज्ञान आहेत, ते घालवायला 6 विकार घालवायला 4 गुरु लागतात. मग 6 चोक किती झाले? 24 झाले. जमलं ना गणित बरोबर? म्हणून 24 गुरु. आणि अशा विकारांच्या पासून मुक्त जो होतो ना, तो ब्रह्मस्वरूपच होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति या स्थितीला जातो. मग यातला पहिला गुरु कोण आहे? यदू सांगतात, माझा पहिला गुरु पृथ्वी आहे. पृथ्वीपासून काय शिकला? तुम्ही गुण घेतलेत म्हणून सांगितलं. असं आहे, दोष शिकायला वेळ लागत नाही, पण गुण आत्मसात करायला फार वेळ लागतो. त्याची पहिली गोष्ट अशी आहे की एखादा गुण आत्मसात ज्याच्यापासून करायचा असेल त्या गुणाची आपल्याला इच्छा लागते. आणि मग जाऊन सांगायचं, मला शिकवा एवढं काय. न शिकवता बरंच काही येतं की नाही. चैतन्य महाराज गमतीनं सांगतात, 3 चोक 13 न शिकवता येतं, पण 3 चोक 12 पाठ करायला. पृथ्वीपासून काय शिकला? पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो. पृथ्वी किती क्षमाशील आहे, किती क्षमाशील आहे. तुम्ही तिला खणा, तुडवा, काही बोलत, तिला अंतःकरण नाही पाहू, नाही अंतःकरण. अगदी फारच अतिरेक झाला की थोडीशी हलते ती. म्हणजे थोडीशी जरी हल्ली ना तरी आपल्याला असा काही धसका बसतो
ती क्षमा आहे, ती भगवंताची पत्नी आहे. विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शं. पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो. प्राणवायूपासून जेवढं हवं ना तेवढंच घ्यावं हे शिकलो. प्राणवायू सगळीकडे आहे, म्हणून आपण अगदी भरून घेतो का सिलेंडर भरल्यासारखा? जेवढा हवा तेवढाच घेतो ना. जास्त घेतला तर काय होईल? कथा ऐकायला यायला लागणार नाही आणि काय होणार? प्राणवायूपासून जेवढा हवे तेवढं शिकलो. पाण्यापासून पाणी माळी नेईल तिकडे जावं हे शिकलो. माऊलीची फार सुंदर होई आहे हो 12व्या गोड होई. माळिया जेवते नेले तेवते निवांतची गेले, ते पाणी आईसे केले व्हावे. माळी जसं नेईल तसं तो पाटात पाणी जातो की नाही? तर ते असं म्हणतं मी इकडे जाणार नाही, तिकडे जाईल, उजवीकडे जाईल, डावीकडे जाणार नाही, असं नाही करत. कसं जात? काय सुंदर शब्द वापरलाय माऊलीने, निवांतच. ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत अलंकार इतके इतके ठासून भरलेले आहेत ना, तुम्हाला सांगतो. म्हणून अलीकडच्या साहित्यापर्यंत जेवढे जेवढे दृष्टांत अलंकार आहेत ते सगळे ज्ञानेश्वरीतले आहेत. आपल्याला फारच त्याच्याबद्दल चिकित्सा असेल तर मला नंतर भेटा. नंतर म्हणजे उद्या परवा नाही, सावकाश मला फोनवरनं भेटा आणि सांगा हा दृष्टांत ज्ञानेश्वरीत कुठे आहे, मी काढून देईन. म्हणून इथे मिली पायी होईल. पाण्यापासून काय गेलं? पाण्यापासून जिकडे माळी नील तिकडे जावं असेल. आकाशापासून सर्वत्र असावे पण सर्वापासून अलिप्त असावे. आकाश सगळ्यात आहे पण सगळ्यापासून अलिप्त. त्यात असावं पण त्याच्यापासून वेगळं असावं. त्यात असल्यानं काय वाटतं? हा आपलाच आहे. आणि त्याच्यापासून वेगळा असावं याने काय आपल्याला मिळतं? तर आपल्याला अलिप्तता मिळते. कोणताही दोष अंतःकरणाला लागत नाही. अग्नीपासून तेजस्विता शिकलो. हे तक्रार न करता स्वीकार. आणि जे स्वीकारताना त्याला आपली सत्ता अग्नी देतो. अग्नीपासून काय शिकलो? तो तक्रार न करता जे आपल्या जवळ येईल त्याला आपली सत्ता द्यावी असे. तुम्ही अग्नीत 100ची नोट टाका, नाही तर भेळ खाल्लेला कागद टाका. अग्नी असं म्हणतो का 100ची नोट घेईल आणि भेळ खाल्लेला कागद घेणार? तो दोघांना एकच सत्ता देतो की नाही? तसं अशी सर्वत्र सत्ताधीश असलेल्या भगवंताची सत्ता सर्वांना द्यावी हे मी अग्नीपासून शिकलो. पुढे चंद्रापासून काय मी शिकलो? तर विकार देहाला असतो, अंतःकरणाला नसतो. विकार देहाचे असतात, अंतःकरणाचे नसतात. प्रतिपदा ते पौर्णिमा चंद्र केवढा होत जातो आणि मध्य पौर्णिमा ते अमावास्या कसा कमी 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 होत जातो. विकार कोणाला? चंद्रात काही बदल होतो का? मूळ चंद्रबिंबात काही बदल होतो? नाही होत. मग विकार हे असतात ते देहाचे असतात. आत्म्याला काही विकार नसतो, तो निर्विकारी असतो, निर्लेप असतो. सूर्यापासून पाणी घेतो आणि पुन्हा देतो. उपाधीचा परिणाम सूर्यावर होत नाही. हे सूर्यापासून. सूर्य पाणी घेतो की नाही? वैशाख ज्येष्ठ थोडासा चैत्र तो पाणी खेचून घेतो, सगळं त्याचं बाष्प करतो. आणि बाष्प केल्यानंतर तो आषाढाचा महिना लागला की परत देतो की नाही? का असं म्हणतो? नाही देणार तुम्हाला, मागायला नाही म्हणतो. म्हणून आषाढात जे येतात की नाही त्याला ढग म्हणत नाही, त्याला मेघ असं म्हणतात. आणि मेघ या शब्दाचा अर्थ मे आघम. आघम म्हणजे पाप. पाप
खेचून घेणं म्हणजे बाष्प खेचून घेणं आणि त्या पापाचं रूपांतर सत्पुण्यात करणं हे मी सूर्यापासून कपोतापासून कपोताचं जोडपं मायेचा अतूट संबंध पाशात सर्वनाश होतो. एक व्याध येतो आणि त्यांचा प्राण घेतो. म्हणून प्रपंच करावा नेटका कोठे न दिसो द्यावा फाटका प्रपंच करिता करिता फेका होत जातो. फारच आपण त्याच्यात अडकलो ना की किती अडकलोय आपल्यालाच कळत. म्हणून कारणापुरता करावा आणि कारणापुरता प्रपंच ज्याने केला ना तेच म्हणतात अमुचा भाग्याचा संसार कुळवाडी मी पंढरपूरचा विठ्ठल नाम गुजार शरीर माझे शेती त्याची तोची मला आधार अमुचा भाग्याचा संसार. तो भाग्यवंत असतो. अजगरापासून काय शिकलो? प्रारब्धानं जे मिळेल ते आनंदानं स्वीकारावं हे अजगरापासून तो स्वस्थ पडून असतो. जे मिळेल त्याच्यावरती उपजीविका करतो. फार हाव धरू नये. आपल्यावर जो 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 प्रसंग येतो ना ती देवाची कृपा समजू. हे मी अजगरापासून बादशाह एकदा तलवारीला धार काढत होता. ते काल मला म्हणाले बिरबल बादशाह येऊन दे थोडस आणि तो आला. तलवारीला धार काढत असताना त्याला काही युद्ध विरुद्ध नव्हतं, रिकामा वेळ होता. त्यांनी त्या तलवारीला धार लावली हाताने आपल्या आणि धार कशी लावली म्हणून बघायला जो गेला त्याने आपलं बोट फिरवलं. कापलं ते. एवढ्यात बिरबल आला आणि तो म्हणतच आला खुदा करता है तो अच्छे के लिए करता है. देव करतो ते चांगल्या करतात. बादशाला आला राग. माझं मीठ खातो, माझी भाकरी खातो आणि मला जखम झाल्यानंतर त्याच्यावरती इलाज करायचा सोडला. मोठ्याने ओरडायचं सोडलं, मोठ्याने रडायचं सोडलं आणि हा चांडाळ म्हणतो खुदा करता है तो अच्छे के लिए करता है याला तुरुंगात. तर राजा बोलेंद्र झाले टाकलं त्याला तुरुंगात टाकल्यावरती तो तुरुंगात जाताना सुद्धा बादशाला म्हणाला खुदा करता है तो अच्छे के लिए करता. काही दिवसांनी बादशाह शिकारीला गेला. दूत एकीकडे हा एकीकडे मार्ग चुकला आणि त्याला बिल्लांच्या टोळीने त्याला पकडला. त्यांच्या देवीचा उत्सव होता म्हणून आणला आणि त्या पुजाऱ्याला सांगितलं हा बळी चालेल का? चांगला गोरा गोमटा दिसतोय. पुजाऱ्याने बघितलं नाही चालला. का नाही चालला? हा खंडित आहे. जखम होती ना आता. हा खंडित आहे. तेव्हा त्याला कळलं बिरबल काय म्हणाला त्याचं खरं इंगित. तो म्हणाला होता खुदा करता है तो अच्छे के लिए करता है. बिरबल बादशाह म्हणतो बिरबलाने हे तेव्हा मला सांगितलं ते आज मला कळलं. असं अनेक काळाने ज्यांना कळतं त्यांना बादशाह बनवतात. करतात नाही बनवतात. ते बनवतात. बादशाहाला बिरबलाच्या बोलण्याचा अर्थ कळला. बिरबलाला घेऊन या म्हणून सांगितलं. दूताने आणला त्याला. बिरबल काय म्हणालास तू येताना? खुदा करता है तो अच्छे के लिए करता है. हा कर. पण मला सांग मला कधी बळी द्यायचं ठरवलं पण पुजारीने सांगितलं मी खंडित आहे मला बळी दिला नाही तरी तू म्हणतोस खुदा करता है तो अच्छे के लिए करता है. हे कसं काय? बिरबल म्हणाला मी तुमच्या बरोबर आलो असतो तर तुम्ही खंडित होता मी अखंडित होतो. तो बिरबल होता. वीरबल त्याचं नाव खरं आहे. तो कनौजी ब्राह्मण होता म्हणूनच इतका बुद्धिमान. तेच लपत नाही बुद्धीचं. म्हणून जेवढं मिळतं त्याच्यात आनंदानं स्वीकारावं.
समुद्राकडे गेलो, उत्कर्ष अपकर्ष दोन्ही गोष्टीमध्ये मनाची निश्चलता कशी राखावी हे समुद्राकडे. वरती आली तरी त्याला आनंद नसतो, ओटी आली तरी दुःख. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जय. पतंगाकडून शिकलो मी, सौंदर्याच्या नादाने स्वतःचा सत्यानाश होतो. पतंग बोलतो ना प्रकाशाला, आणि तो इतका बोलतो की स्वतःला जाळून घेतो, पण प्रकाशाला सोडतो. मधमाशीकडनं सर्वांकडून उत्तम उत्तम घ्यावे आणि मधुकर वृत्तीनं स्वीकारावे. जो जो दयाचा घेतला गुण, माणसाची मधुकर वृत्ती असावी. बालादपि सुभाषितम ग्राह्यम असं म्हणतो. काही काही वेळेला लहान मूल सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून. आमचे गुरुजी सांगायचे, 8 वर्षाचा मुलगा कीर्तनाला जरी उभा राहिला तरी आपण तिथे जावं. का तर त्याच्या जवळ काहीतरी असतं म्हणून तो उभा राहू शकतो. आपण तेवढंच घ्यावं. असं म्हणू नये हे पोर काय कीर्तन करणार, असं नाही. विश्वामध्ये कोणाचीही माणसानं उपेक्षा करू नये, सगळं घ्यावं. ऐसे सकलची ऐकावे, सारतेची घ्यावे, असारते टाकावे, या नाव श्रवण भक्ती. आणि अशी ज्याची श्रवण भक्ती पूर्ण झालेली असते ना, ज्याने खूप ऐकलेलं असतं ना, तो बोलायला लागला की कोणालाही ऐकत नाही. आपल्याला वाटतं काय हा बृहस्पतीचा बापच आहे. हे मी मधमाशीकडनं शिकलो. हत्तीकडून केवळ स्पर्श सुखाच्या अभ्यासाने बंदिस्त व्हावे लागते. हत्तीला पकडतात कसं माहितीये ना तुम्हाला? एक मासा तयार करतात, त्या माशावरती पेंडा भरलेली एक हत्ती उभारतात. तो तिच्या स्पर्शानं येतो आणि त्या खड्ड्यात अडकतो, कारण ती हत्ती खरीच नसते. मुंग्यापासून आपल्याला मिळालेला आनंद सर्वांना द्यावा, हे मधुकरापासून आपण आनंद सेवावा आणि सगळ्यांना द्यावा. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यावरे होऊ नका रान भरी. विटेवरी ज्याची पावले समान तो हा उदार विठ्ठल दाता. सगळ्यांना द्यावं. आपल्याला मिळालेलं केवळ आपल्या करताच असतं असं नाही. महाराज गोंदवलेला असताना बरं घटना अशी घडली की महाराजांकडे खूप लोक यायचे. महाराज आपल्या सिंहासनावरती राजाच्या ताटात बसलेले. स्थान संध्या वगैरे सगळं झालेलं असतं. समोर राम होता, बाजूला मारुती होते, महाराज बसले. तो काही लोक महाराजांना वस्त्र देत, अलंकार देत, कोणी कोणी चांदीची भांडी आणून देत, कोणी उपरणी देत, कोणी शाली देत, कोणी सोळी देत, कोणी पेड्याचे पुढे देत. महाराजांनी ते बाजूला ठेवले. एका ग्रस्ताने विचारलं, महाराज हे तुम्हाला मिळाले, हे सगळं तुम्ही वापरणार? शरे मी लंगोटी लावून बसतोय, ते मला काय करायचंय? मग एवढं आता करायचं काय? करायचं काय? काही माणसाला उगाच चौकशी असते, त्याला वाह्यात चौकशी असं म्हणजे उपयोग नसतो. एरंडाचा गुराळ त्याला चवनाच होतो. त्याचा आता करायचं काय महाराज? महाराज म्हणाले, अरे रामाने हे जे माझ्याजवळ ठेवलंय ना, माझ्याकडे कोण वास्तुशांतीचं आमंत्रण द्यायला येतो, मुंजीचं आमंत्रण द्यायला येतात, घर बांधलं तर म्हणून आनंद व्यक्त करायला येतात, कोणी विवाहाचं आमंत्रण द्यायला येतात, कोणी सहस्रचंद्र दर्शनाचा आनंद द्यायला येतात. मग त्याला त्यांच्या हातावर काही काही द्यायला नको? अनवाणी त्यांना विनमुख कसं पाठवायचं? मग हे सगळं मी त्यांना वाटू तदेव वस्तू गोविंद. महाराजांना हे भागवत कळलं होतं. बरं, हे भागवत द्यावं. दानत है तो बरकत है. आपल्याकडे वाढतं कधी? जर आपल्या अंगात दानत असेल तर. विद्या उदंड द्यावी, पैसा उदंड द्यावा, निरपेक्ष बुद्धीनं द्यावी, ऐश्वर्य उदंड द्यावं समाजाला.
तर भगवान आपल्याला पुन्हा पुन्हा देत असतो. हे द्यावं हे मी भुंग्याकडून शिकलो. हरणापासून नादाने बोलून प्राणाशी गाठ पडते. हे हरणापासून ते नादाला म्हणतं की जरा कोणी ती पुंगी वाजवली की ते कसं छान नाचत असतो, पण त्याला कळत नाही हा पुंगी वाजवणारा व्याध आहे, माझा प्राण आहे. माशापासून गळाला आटा दिसतो पण काटा दिसत नाही. हे शिकलो. त्याला पकडायला त्या गळाला आटा लावतात की पीठ लावतात. तो त्या पिठाच्या हव्यासानं मासा तो धरायला जातो, पण त्याच्या आत काटा असतो हे त्याला कधीच नाही. आणि काटा एकला टाळूला लागला की माशाचं मासे पण संपलेलं. पिंगला वेश्येपासून मी शिकलो. वसुदेव म्हणतात पिंगलेपासून काय शिकलं? देह विक्रय करणारी स्त्री तिच्यापासून काय शिकली? अवधूत सांगतात येतो पिंगला नावाची एक उज्जैनी नगरीमध्ये देह विक्रय करणारी स्त्री होती. की रोज संध्याकाळ झाली की नटून थटून आपल्या दारावरनं जाणाऱ्या विषयी पुरुषांना आपल्या कामुक हावभावाने साथ घालत असे. आणि ते विषयी पुरुष सुद्धा तिच्याकडे त्या इच्छेनं येत की आपली कामवासना पूर्ण. पण एक दिवस असा आला शिर्यते तच्छरीर, जे दिवसा दिवसांनी संपत जाताना त्यालाच शरीर असं म्हणतात. मग तुम्ही वरतून किती फेरली लावा लवली लावा काही उपयोग होत नाही. आत काही फेर राहिलेलं नसतं, लवली त्याहून राहिलेली काही उपयोग. आणि ती विचार करायला लागली एक दिवस कोणीच येईना. तिला कळलं आटलेल्या तळ्यावर कोणीही प्राणी पाणी प्यायला येत नाही आणि वठलेल्या झाडावर कोणीही पक्षी बसत नाही. कोणी पक्षी कोण येणार? आणि ती स्वतःशीच स्वतःला बोध करून घ्यायला लागली. संतम समीपम रमणम रतिप्रदम वित्तम पदम नित्यमिमं विवाय अकामदम दुःखद भयादि शोक मोहम प्रदम तुच्छ भजेद आज्ञा आज्ञे जीवा हे सोडून दे. आणि ही पिंगळीची कथा मंगळवेढ्याच्या एका देह विक्रय करणाऱ्या स्त्रीनं ऐकली. तिचं नाव कान्होपात्र असं. जगाने तिला झिडकारलं पण कान्होबाने पात्र करून ठेवलं म्हणून तिचं नाव कान्होपात्र असं. म्हणून आपला कोण आहे? आपला भगवंत आहे. आपला तो एक देव करुणी यावा तेणे विण जीवा सुख नये. पिंगलेपासून हे शिकलो. कुळरापासून म्हणजे क्रौंच पक्षापासून मी शिकलो. काय शिकलो? तो क्रौंच पक्षी एकदा त्याला एक मासाचा तुकडा मिळाला आणि तो घेऊन आकाशातून कुठेतरी जाऊन निवांत खावा म्हणून चालला होता. हे त्याच्या भाऊबंधाने बघितलं. त्याच्याजवळ नव्हतं तेव्हा कोणीही नाही आलं, पण मासाचा तुकडा त्याच्या चोचीत बघितला आणि सगळे त्याच्यावरती धावले. त्याला चोची मारून 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 बेजार केला, रक्तबंबाळ केला. त्याने विचार केला माझ्याजवळ हा मासाचा तुकडा आहे म्हणून हे माझ्या मागे लागले, तर मला त्रास देत आहेत. हा तुकडा जर मी टाकून दिला माझ्या मागे कोण येईल? त्यांनी तो तुकडा टाकून दिला आणि बाकीचे आता याला सोडून त्या तुकड्याच्या दिशेनं भांडायला लागले. म्हणून माणसाने कधी अशा नीच विषयांच्या मागे लागू नये हे सांगतायत अवधूत वेदूला. बालकापासून काय शिकलो? बालकापासून निर्विकारपणा. बालकासारखी बुद्धी असावी. नमामि नंद बालकम आचार्य म्हणतात. बालक मागत नाही हो कोणाजवळ, ते देत असतो. त्याला माहितीये मला भूक लागली की माझी आई मला पोटभर देणार आहे. ही वृत्ती जर आपण
आपल्या जीवनात ठेवली तर कशाचाच संचय करायचा हव्यास माणसाला किती हव्यास आहे. 7 पिढ्यांची नव्हे 70 पिढ्यांची तरतूद कर. बरं ते तरतूद करायचा मार्ग तरी साधा असतो का? बुवाबाजीचा. महाराष्ट्रातला माहितीये ना तुम्हाला एक मोठा बुवाबाजी. आता त्याचं येत आहे पेपर. नको अशांचं नाव सुद्धा आपण उच्चारायला नको. आपण भगवंताचं नाव घेतो. पण हव्यास हा माणसाचा घात करतो. हे मी त्याच्यापासून शिकतो. मुलीपासून काय एक मुलगी होती, तिचा विवाह ठरला होता. आई वडील आमंत्रण करायला गेले आणि एवढ्यात पाहुणे आले. आता पाहुणे आले म्हटल्यानंतर तिने सांगितलं या बसा. त्यांना गाईचं दूध प्यायला दिलं. तिने बघितलं घरामध्ये जाऊन यांना भोजनाची व्यवस्था करायची असेल. तांदूळ डब्यात बघितले ते संपलेले होते. मग तिने काय घेतलं? हडप्यातलं भात घेतलं. ते तांदूळाचं कांडप करायला लागले आणि ते विश्रांती घेत होते स्नान करून. ती म्हणाली यांच्या विश्रांतीत माझ्या कांडपानं खंड येऊ नये म्हणून तिने काय केलं? आवाज येणार नाही अशा बांगड्या ज्या होत्या आपल्या हातामध्ये त्या वर केल्या, सावरल्या, पण त्या खाली आल्या. म्हणून तिने एक बांगडी काढली, एक बांगडी काढली, दुसरी बांगडी वर सरकवली आणि कांडप केलं. राजा, आपण आपल्या आनंदात असतो ना तेव्हा कोणताही गोंगाट होत नाही. आपल्या आनंदातून आपण बाहेर आलो की सगळा गोंगाट असतो. हे मी त्या मुलीकडनं शिकलो. बाण करणारा एक लोहार होता. तो भाता एका हाताने चालवत होता. थोडा वेळ भाता चालवल्यानंतर त्यांनी एक बाण तयार करायला घेतलेला होता आणि कुचीदार, आणि त्या बाणावरती डाव्या हातात तो बाण धरलाय चिमट्यात आणि उजव्या हाताने तो घणाचे घाव घालतोय. तापलेला होता बाण तो. त्याच्यावर घाव घालत असताना समोरून एक वरात गेली. वरात गेली कोणाची असते. आणि काही लोक वरातीच्या मागणं आले. असे वरातीच्या मागणं येतात त्याला काय म्हणतात? वराती मागणं आलेलं घोड. अहो वरात कुठे गेली? वरात कुठे गेली? तो म्हणाला मला नाही कळलं वरात आली होती का आणि काय आलं. माझं लक्ष बाण बनवण्याकडे होतं. जर घाव चुकला असता तर माझ्या पायावर बसला असता. राजा, भगवंताकडे असं लक्ष असावं साधना करताना. आणि जरा लक्ष विचलित झालं तर आपला घात होतो. हे मी त्या लोहाराकडनं शिकलो. पुढे सांगतात विषय सुखाची अभिलाषा अवधूत वृत्तांत सांगून भगवान पुढे सांगतात विषय सुख अनित्य आहे, परतंत्र आहे, आधी अंतानी युक्त आहे. कर्मकांडाचा हेतू जाणावा, निवृत्ती मार्गाचा स्वीकार करावा, अहिंसा, सत्य, अस्तेय यांची बाळगणूक करावी. अवधूतांचा व यदुराजाचा संवाद सांगून भगवान उद्धवाला विषय सुख किती अल्प आहे, अनित्य आहे, किती फसवा आहे हे सांगतात. विषय सुख किती फसवा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फारच सुंदर दृष्टांत दिला. ज्ञानेश्वर माऊली म्हणते माशी जव पाखडी पाख तव विरोनी जाय विषय सुख. माशी आपला पंख हलवते इतका जो काळ असतो तेवढा जीवनात मध्ये विषय काळाचा काळ, विषयाच्या सुखाचा काळ असतो. आणि तेवढा काळ संपला की विषय अनुभवणारा सुखतो थकतो आणि विषय देणाराही थकतो. नको आता वीट. मग वीट आल्यानंतर काय करावं? अवीट विटेवरती युगानुयुग उभा असलेला त्या पांडुरंगाला शरण. तो पांडुरंग कसा आहे हो? कानडा
राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा सोभोगांची गुरे राखी तो भानाची खीर चाकितो चोखोबाची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाणी नामाविता राजा पंढरीचा कानडा राजा पंढरी कानडा राजा पंढरी निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेल उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा तो कमरेवर हात ठेवून परमात्मा तुम्हा आम्हाला आनंद देण्याकरता आणि विषय सुखातून बाहेर काढण्याकरता युगानुयुग कमरेवर हात ठेवून आपण कधीतरी गेलो का त्याच्याजवळ आणि सांगितलं का पांडुरंगा मला काय नाही माहिती तो तयार आहे पण आम्हीच जात नाही त्याला काय आम्हीच जात नाही म्हणून राजा विचारतो देहापासून वेगळा असलेला अज्ञानाने देहालाच मी म्हणतो कारण जीवाचा स्वभाव कोणाला तरी घट्ट धरून राहायचा आहे अज्ञानाने देहाला धरले ममत्व आले आणि मुक्त होता परी बळे झाला बद्ध माझे माझे म्हणून व्यर्थ समर्थांची ओळीच आहे की नाही समर्थांची ओळी हाही म्हणतो माझं बाकीच्याही म्हणतात माझं मुंग्या म्हणती घर माझे पिसवा म्हणती घर माझे उंदीर म्हणती घर माझे डास म्हणती घर माझे कातड्या म्हणती घर माझे ऐसे माझे 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 वाहिले व्यर्थ त्यात असावं पण त्यापासून नसावं त्यापासून वेगळा असावं अवधूतांचा यदुराजाचा संवाद चाललाय तोडायचेच असेल तर आतून असंग होणे असे त्यात असून त्यापासून अलिप्त असतात त्यांच्या जवळ जावं असे जे ब्रह्मानुभवी असतात ब्रह्मनिष्ठ असतात सद्गुरू असतात अंतर्बाह्य शुद्ध असतात ना अवधूत सांगतात यदूला त्यांच्या जवळ बस त्यांच्याजवळ नुसता बसलास ना तरी तुझं काम तिथे गेल्यानंतर त्याला विचारू नको महाराज तुमचं कसं काय चाललंय ते म्हणतात तुझं बिघडलं म्हणून माझं इथे आलास आणि मलाच काय विचारतो माझं चांगलं कसं होईल हा प्रश्न मला विचार हे मार्ग दाखव आणि त्यांच्याजवळ अनेक मार्ग असतात अधिकार तैसा करू बंध मोक्ष हे देहाला नाही आत्म्याला नाही मग कोणाला आहे तर बंध मोक्ष हा मनाला बुद्धीला वृत्तीला चित्ताला तो विषयासक्त असते तेव्हा बंधात असते आणि विषय मुक्त होते तेव्हा ते मुक्त असते बंधाय विषयासक्तम निर्बंधा निर्विषय अडकलेला असला ना की तो फसतो पण जो अडकतच नाही तो कसा फसतो कोळी जाळं टाकतो सगळे मासे त्याच्यात अडकतात
पण तोच मासा सुटतो जो कोळ्याच्या पायाशी येऊन राहतो. दाणे सगळे भरले जातात जात्यामध्ये, तेच दाणे वाचतात जे जात्याच्या आडीवरती असतात. माऊली म्हणते येथ एकची लीला तरले, एकची जे सर्व भावे मज बदले. आणि सर्व भावे याचाच अर्थ अनन्य भावे असा आहे. तया ऐलीच थडी सरले माझ्या, म्हणून त्यांना शरण जावं. आसक्ती संपण्याचे उपाय, सर्व व्यवहार भगवत समर्पित करा. श्रद्धेने याचे ध्यान करा. ईशान कथा श्रवण करा, सत्संग करा. आणि संत कसे असतात? निरपेक्षम मलिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहं संत कसे असतात सांगतात? समीप, आपल्या जवळच असतात. रमण, ते रममाण झालेले असतात भगवंत. प्रतिप्रदम, लावण्याचे पुतळे असतात. नित्यम पदम नित्यमिमं विहाय, सगळ्यात श्रेष्ठ जवळ आहे ना ते आत्मधन आहे. तो सणाचा साठा त्यांच्याजवळ आहे. ते देतात उदार हाताने, फक्त आपण त्यांच्या जवळ जायचं. त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश देन देती, परी ऐकाव्या त्या गोष्टी. केवळ पाहे जडमुडे चंदना सभोवताली झाडे, ती सुगंध होऊनी लाडे, नित्य जाण पाव. चंदनाच्या भोवती जी झाडं असतात की नाही, त्यांना सुद्धा चंदनाचा सुगंध. संतांच्या जवळ तुम्ही आम्ही जाऊन राहिलो, समर्थांच्या जवळ राहिलो, कल्याण स्वामींच्या जवळ राहिलो, रामारायाच्या जवळ राहिलो, महाराजांजवळ राहिलो. आपल्याला नाही का हो त्यांच्यातलं काहीतरी मिळणार? नक्की मिळेल. कारण संत कोणालाही विमुख करून पाठवत. उदार चरितानांतु वसुधैव कुटुंब, अशी त्यांची वृत्ती असते. पुढे हंस रूपानं उपदेश केला. सत्व रजतम हे बुद्धीचे गुण नाही, आत्म्याचे नाही, ते गुणातीत सत्वगुणाचे बळावर रज तम या अधर्माच्या मुळाशी असलेल्या गुणांचा नाश करून सत्वगुणात रूपांतर होण्याचं. कारण सत्वगुणे भगवत, रजोगुणे तम पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती, पावती प्राणी बुद्ध विचारतात. विषय वासना ही सर्व दुःखाचे मूळ आहे. हे जाणून माणसाची त्याकडे का प्रवृत्ती आहे की नाही? आपला प्रश्न कळतो. मोबाईल धरून बोलत असताना रस्त्याने चाललं की मागून कोणीतरी येऊन धक्का देऊन आपला ऍक्सिडेंट होतो, हे कळतं की नाही? तरी माणसं चालतात की नाही? आमच्याकडे मोबाईल, आमचा लाखाचा आहे, आमचा 2 लाखाचा. करायचंय काय? नंतर येणार आहे बरोबर. नंतर सगळ्यांना एकच गती आहे बरं. राजाला जिथे अग्नी देतात ना, तिथेच रंकालाही देतात. शेवटी सगळ्यांची जाण्याची एकच ठिकाण आहे, त्या 4 खांबांच्या मध्ये, आणि अग्नी देऊनच संपतात. कसली मस्ती करतोस? म्हणून माणसाने फार मस्तवालपणा करू नये. देवाला आवडत नाही, सद्गुरूंना आवडत नाही. काय करावे? म्हणून मन संयमित ठेवावे. सतत विषयासक्त, तेव्हा ते बंधनात असते, विषयामुक्त असते, तेव्हा वासुदेव होते. तो केवळ आनंदच असतो, आनंदाशिवाय दुसरं कुठे काही नसतं. आणि असा आनंद ज्याला मिळतो ना, तोच मुखानं जगाला सांगतो, आजी आनंदो, आजी आनंदो, आजी आनंदो, आजी
नित्य म्हणती श्रुती रे तिने तिच्या नित्य म्हणती श्रुती रे तिने तिच्या नित्य म्हणती तो हा एक प्रभू गोविंद रे हो आजी आनंद म्हणा म्हणा आजी आनंद आजी आनंद आजी आनंद त्यांची दिवाळी रोजची असते. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवा आनंदाची दिवाळी आनंदाचे डोही आनंद आणि ते आनंद जगाला वाटत असतात का तो आत राहत अति दुःख झालं की सुद्धा मनुष्य ते आत ठेवत नाही कोणाला तरी सांगून मोकळं तसा अति आनंद झाला ना सुद्धा की तो बाहेर वाढतो. कंठी प्रेम दाटे नयनी पुरलोटे हृदयी प्रगटेला. तुकोबा असा आनंद वाटत सुटले. घ्या मी आणलाय फुकट देतो. घ्या रे लहान थोर घ्या रे याती भलते नर कुणी या आणि कुणी घ्या. किती लोक आले हो. ते म्हणाले या जन्मात नको आम्हाला. तो नकोच आहे. देव न लगे साठवणीचे होते. म्हणून जे भगवंताची कथा श्रवण करायला येतात ना ते भाग्यवान. समजायला हरकत नाही की सद्गुरु कृपेनं आपल्याला आनंद हवाय आणि म्हणूनच आपण हवाय आपल्याला. गोपी डोक्यावरती माठ घेऊ. कोणी दही घ्या, कोणी दूध घ्या, कोणी लोणी घ्या, कुणी ताक घ्या असं नाही म्हणायचं. असं नाही म्हणायचं. त्या म्हणायचं कुणी गोविंद घ्या, कुणी दामोदर घ्या, कुणी माधव घ्या, कुणी मधुसूदन घ्या, कुणी श्रीकृष्ण घ्या. एका ग्रस्ताने ते बरेच दिवस ऐकले. तो जरा शहाणा होता म्हणजे सुशिक्षित होता. त्या गोपीची वाट अडवली आणि म्हणाला हे गोपी काय बोलतेस तू. मी रोज ऐकतोय. तुझ्या डोक्यावर काय आहे आणि काय म्हणतेस. डोक्यावर काय आहे. दूध आहे, दही आहे, ताक आहे, लोणी आहे, तूप आहे ना. मग असं सांग ना. हे काय म्हणतेस. गोविंद घ्या, दामोदर घ्या, कृष्ण घ्या, मधुसूदन घ्या. बावळट कुठली. तिने ऐकलं. ती म्हणाली भाऊ तुला खरं सांगू का आमच्या दृष्टीनं डोक्यावर काय आहे याच्यापेक्षा डोक्यात काय आहे याला जास्त. आपण डोक्यावर भगवंत घेऊन नसतो. आता उद्या आहे आपल्या सांगलीच्या वेळेला भागवत डोक्यावर घेऊन आढावी नाही म्हणत नाही. पण भागवतातले 4 तरी शब्द डोक्यात उतरतील अशी भगवंताकडे प्रार्थना कराल ना. कराल ना. अरे हो म्हणा. आणि असं एकदा रंगात रंग रंगून गेला ना की एक रंग होतो. एक रंग होतो. मन हो राम रंगी रंगले. मन राम रंगी रंगले. मन
ही परमो लाभा, हा परम लाभ आहे, श्रेष्ठ लाभ आहे. भगवद्गीता त्या लाभाचं वर्णन करताना म्हणाली, यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितेन दुःखेन. ही आनंदाची स्थिती आहे. केव्हा अनुभवता येते? ज्यावेळी त्याच्या वंशात तेव्हा एरवी ना कळे. भगवंताला विचारलं, क्षणभर भगवंताचा संग झाला, संतांचा संग झाला, तर जीव भगवंत होतो 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 झाले, आहेत आणि होणार, देणे. तुम्ही क्षणभर देवाजवळ बसावं, स्वस्थ बसा. आपल्याला वाटतं नाही, प्रामाणिकपणे वाटतं उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाई, आणि तीच आपल्या साधनेची सुरुवात असते. आपले अवगुण आपल्याला ज्या वेळेला दिसतात ना, तो साधनेचा पहिला टप्पा असतो. आणि आमच्या अवगुणांचं आम्ही समर्थनच आयुष्यभर करत राहिलो तर काही प्रगती होत नाही. पहिले पाडे पंचावन्न. म्हणून असा अंतर्मुख होऊन विचार करा, असा अंतर्मुख होऊन विचार करावा. म्हणून माझी समर्थ माऊली म्हणते, विचार पाहे तो पुरुष, विचार न पाहे तो नरपशु, ऐशी वचने सर्वेषु. ठाई बोलला असे. आणि मग पुढे हंस रूपानं उपदेश केला. ती हंसगीता सांगितली. हंसगीता सांगितल्यानंतर पुढे भक्ती व ध्यान योग. उद्धव म्हणाले, देवा कधी भक्ती ज्ञान योग, कधी नुसता योग कर्मयोग, कधी नुसती भक्ती सांगता, मी नक्की काय करू? यथेच्छसी तथा करू तू म्हणतोस, पण नक्की काय करू हे मला सांग ना, हे मला सांग. आणि आता इथून उद्धव गीतेला सुरुवात होते. काय उद्धव भाग्यवान असेल हो, त्याला देवासारखा गुरु भेटला. आणि भगवान तरी किती भाग्यवान असतील की त्याला उद्धवासारखा शिष्य भेटला. त्याला उद्धवासारखा शिष्य. गुरु शिष्यांची जोडी जमायला सुद्धा दोघांची पुण्य आहे. समर्थांना कल्याण भेटले, दत्तात्रय स्वामी महाराजांना ब्रह्मानंद भेटले, रामकृष्णांना विवेकानंद भेटले, जनार्दन स्वामींना एकनाथ भेटले, तुकाराम बुवांना निळोबा भेटले, ज्ञानेश्वरांना चांगदेव भेटले. दोघांची पुण्य. एकाच्या पुण्याने काम होत नाही कधी. एकाच्या पुण्याने काम झालं असताना तर त्याला द्वैत म्हटलंच नसतं. ते अद्वैत आहे आणि अद्वैतातून द्वैतात जायचं. याला अध्यात्म असं म्हणतात. भगवान सांगतात, प्रलय काळी वेद नष्ट झाले, मी ते वर काढले. ब्रह्मदेवाला उपदेश केला, पुढे त्याने आपल्या मुलांना उपदेश केला. परंपरेने मानवांपर्यंत प्रत्येकाच्या स्वभावानुसार व्याख्या केली. आणि काही नास्तिक पाखांडी, बुद्धिप्रामाण्यवादी, त्यामुळे गोंधळ. मूळचे गोड पाणी खारट झालं. प्रत्येकाने आपलंच त्याच्यामध्ये काहीतरी घालायचं ठरवलं. मग कसं काय जमेल? 10,000 माणसांचा प्रसाद करायचा होता एके ठिकाणी भंडारा. आणि त्या भंडाऱ्याला 10 आचार्य होते स्वयंपाक करायला. त्यातला प्रत्येक आचार्य म्हणाला, आज आमटी मी. प्रत्येक आचार्य म्हणाला, आज आमटी मी करणार. आणि त्या आमटीचं पातेलं ठेवलं, ती डाळ वेळ घातली, फोडणी बिडणी घातली. आणि मीठ किती झालंय म्हणून पहिल्या आचार्याने बघितलं. तो म्हणाला बरोबर आहे. तो बाहेर गेला. दुसरा आचार्य आला.
त्यांनी मीठ किती झालंय बघितलं, तो म्हणाला अजून पाहिजे, त्यांनी अर्ध पोतं टाकलं. तिसरा आला, तो म्हणाला आता काय केलं पाहिजे, मीठ जास्त झालंय म्हणून त्यांनी पाणी टाकलं. असा पदार्थ बिघडला ना की त्याला सारखा करण्याकरता पाणी घालतात. आमच्याकडे त्याला कृष्णाबाई प्रसन्न करा असं म्हणतात. चौथा आला, त्यांनी बघितलं, तो पुन्हा म्हणाला मीठ कमी झालं, आता पाणी घातल्यावर मीठ कमीच होणार. तो मला सांगा त्या आमटीचं काय वाटोळं झालं असेल, काय वाटोळं झालं. म्हणून अनेकांच्या नादी लागण्यापेक्षा एकाच्याच नादी लागावं. एक देव आहे खरा, माये नाथीला पसारा. भगवान सांगते भक्ती श्रेष्ठ का तर ती निरपेक्ष असते, आणि जी निरपेक्ष असते तिलाच भक्ती असं. नाही तर मी इथे सेवा करायला आलेलो आहे, माझी कुणाकडनं काही अपेक्षा नाही, आणि मग एकेकाला बोलवून सांगायचं तुम्ही हे दिलं तर बरं होईल, ते दिलं तर बरं होईल. मागून मागून देव आपल्याला भरपूर देतो, तो कुणाच्या ऋणात राहत नाही. अरे हा विश्वास आम्ही लोकांच्यात निर्माण करायचा का आम्हीच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपल्या भक्तीचा ज्ञानाचा दिखावा करू नये, विक्रय करू नये, कधीच ते पाप आहे. म्हणून ती तद्रूपता आणते, ती तृप्ती आणते, आणि ती अमृत प्राप्ती करून दे. काय सांगितलं भक्तीने, भक्तीकडनं काय मिळतं, ती निरपेक्ष, ती तद्रूपता आणते, ती तृप्ती आणते. म्हणून काल बोललेला श्लोक थोडासा बोलतो, भक्ती परेशान भवो विरक्ती अन्यत्र चैष एक काला प्रपद्यमानस्य यथा निरस्सु तुष्टी पुष्टी क्षुण पायू. अशा चार गोष्टी मिळतात, आणि तृप्ती म्हणजे ती अमृत सिद्धी योग प्राप्त करून देते. याचा अर्थ सगळ्यात मोठा अमृत कोणचं आहे, सगळ्यात मोठा अमृत कोणचं, आणि ते कुठे असतं, अमृत. म्हणजे मृत होण्याबद्दल जी भीती आहे ती घालवतं, त्याला अमृत असं म्हणतात. ते कुठं असतं, अमृताच्या जागा ठरलेल्या आहेत. एक सुभाषितकार म्हणतात, आब्दौ विधौ वधुमुखे फणिनां निवासः स्वर्गे सुधा वसती वै विबुधा वदन्ति. पण तो म्हणतो इथल्या प्रत्येक ठिकाणच्या अमृतात दोष आहे. क्षारात क्षयात, क्षारात क्षयात पतिमृतौ विषमींद्रनाशात. पण खरं अमृत कुठे आहे, कंठे सुधा वसती वै भगवत जनाना. संतांच्या कंठामध्ये जे नामामृत आहे ना ते खरं अमृत आहे. नामामृत गोडी वैष्णवा लागली, योगी साधली जीवन कला. म्हणून रास संपल्यानंतर थोडासा मागे जातो, पण सांगण्याचा मोह आवरत नाही. म्हणजे भगवंतांनी विचारलं तुम्हाला मी काय देऊ, त्या म्हणाला काही नको, तू सगळं आम्हाला दिलेलं, आता तुझं सगळंच आमचं आहे. नाही नाही कधीतरी मागा ना, मला बरं वाटतं. त्या म्हणाल्या द्यायचंच असेल तर आम्हाला अधरामृत दे, अधरामृत दे. आपण अधरामृताचा जो अर्थ करतो तो इथे अभिप्रेत नाही. अधरामृत हा अधरामृताचा अर्थ. अ म्हणजे नाही, धरेवर जे म्हणजे पृथ्वीवर जे मिळत नाही असं अमृत आम्हाला दे. असं अमृत कुठे आहे, भगवंताच्या नामात आहे. म्हणून नामदेव म्हणतात कीर्तने पैसरता निद्रे लागली मन माझे गुंतले, मन माझे गुंतले विषय सुख
विषय सुख अमृताहुती गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुती गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, कीर्तन वैसर्व चित्रे कीर्तने वैश्वता येणारच झोप येणारच. ती कुंभकर्णाची पत्नी आहे. तिने रामाला विचारलं मी आता कुठे जाऊ, माझा पती गेला. बरं या अवस्थेत मी सांस्कृतिक कार्यक्रमाला जाणं परवडत नाही, बरं नाही दिसत. कुठे जाऊ? राम म्हणाले गोवाच्या पत्नीला. ती बाहेर उभी राहते आणि बाहेरून विचारते येऊ येऊ येऊ. हा म्हणतो किती वेळा सांगितलं ये. ती पानमुठावरती बसते. सांग पंढरीराया काय करूया कारूप ध्यानासी कारूप ध्यानासी नये तुझे, नये तुझे, अमृताहुती गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती नये माझे चित्ती नामा म्हणे अमृताहुती गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुती गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. गोड नाव आहे. किती गोड आहे. त्याची कल्पनाच करवत नाही इतकं गोड आहे. पण देवा करणारे असं जाऊन सांगावं ना तिथं. भगवान उद्धवाला सांगताय असं जेव्हा वाटेल ना तुला त्यावेळेला ये माझ्या समोर आणि सांग देवा तुझं नाम माझ्या मुखात बसू राहू दे. अंतकाळी तुझंच नामस्मरण मला आठवू दे. आणि अशी प्रार्थना केली की भगवंत ऐकतो. पण आपण जाऊन तिथे हात जोडून त्याची रोज प्रार्थना करायला लागते. आपल्याकडे मी बोललोय नित्य प्रार्थना हा विषय आहे. आठवड्यातून एकदा नाही, रोज प्रार्थना. सकाळी प्रार्थना आहे, दुपारी प्रार्थना आहे, संध्याकाळी प्रार्थना आहे आणि रात्री झोपताना पण प्रार्थना. रात्री झोपताना पण. पण देवाला सांगावं भगवंता मी आलोय तुझ्या दाराशी, घे मला जवळ. जे कानोपात्रेनं सांगितलंय आयुष्याचा शेवटचा श्वास आगाबाई कुंठीच्या राय आगाबाई कुंठीच्या राय सगळी नाव आहे.
द्वादशस्कंद भगवंताच्या प्रार्थनेचा आपण चिंतन करूया. पण उद्यापर्यंत काय करायचं? असंच बसायचं का? नाही, असं नाही बसायचं. मग काय करायचं? मी सांगतो तेवढं करायचं बस. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. जय राधे जय राधे. जय हो जय हो जय राधे. हो जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. जय राधे जय राधे. जय कृष्ण हो जय राधे. श्री ज्ञानदेव गौरी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री समर्थरामदास स्वामी महाराज की सद्गुरु श्री ज्येष्ठ गंगाधर स्वामी महाराज की ज्ञान दत्तात्रय स्वामी महाराज की सद्गुरु श्री बालकृष्ण महाराज की सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय भवे भवे यथा भक्ति. भवे यथा भक्ति. पादयो सवजायते. पादयो सवजायते. तथा कुरुष्व देवेश. तथा कुरुष्व देवेश. नाथस्त्वन्नो नतः प्रभो. नाथस्त्वन्नो नतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य. नाम संकीर्तनं यस्य. सर्वपाप प्रणाशनं. सर्वपाप प्रणाशनं. प्रणामो दुःखशमनं. प्रणामो दुःखशमनं. नमामि हरिं परं. नमामि हरिं परं. जय जय रघुवीर समर्थ.
की